नमस्कार, मी डॉक्टर अनुजा केळकर. मी सायकॅट्रिस्ट आहे, डी ॲडिक्शन स्पेशालिस्ट आहे, सायकोथेरपिस्ट आहे. केळकर क्लिनिक घोडबंदर रोड ठाणेमध्ये ॲज अ सायकॅट्रिस्ट बऱ्याच वर्षांपासून प्रॅक्टिस करते. काही दिवसांपूर्वी एक फिमेल मिडल एजेड फिमेल माझ्याकडे आल्या आणि त्यांना त्यांचे हजबंड घेऊन आली आणि त्या म्हणाल्या की मला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण माझे मिस्टर म्हणतात की तू चिडचिड करते. मग त्या मिस्टरांशी मी डिटेलमध्ये बोलली. मिस्टर म्हणाले की ही छोट्या छोट्या गोष्टीत खूप चिडचिड करते, खूप रागराग करते, खूप मूड्स तिचे चेंज होतात आणि त्याच्यामुळे घरातलं वातावरण डिस्टर्ब होतं. माझी मुलं आहेत ती डिस्टर्ब होतात. आमचा दिवसच कधी कधी खूप वाईट पद्धतीने सुरू होतो, भांडणांनी सुरू होतो आणि हे हिला कळतच नाही. आम्ही हिला बऱ्याच वेळा समजवतोय की तू चिडचिड करू नको, शांतपणे गोष्टी घे, पण काहीही बोललं तरी ती निगेटिव्ह पद्धतीनेच गोष्टी घेते आणि त्या गोष्टींचा स्वतः त्रास करून घेते. आमचा इंटेन्शन पण तसा नसतो तिच्याशी बोलायचा, तरी तिला त्रास होतो. आता हे सगळं सांगितल्यावर परत मी त्या फिमेलशी बोलली. त्या ताईंना मी विचारलं की काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही जरा याला सविस्तर सांगू शकता का? तर त्यांनी मला सांगितलं की मला थोडंसंही माझ्या रुटीनमध्ये चेंज झालेलं मला पटत नाही. मला असं वाटतं की नाही, या गोष्टी अशा पद्धतीने व्हायला पाहिजे. आजकाल असं होतं आहे की मला छोट्या छोट्या गोष्टीत राग येतोय. मला कळतंय की मी रागवायला नको, पण तरीही मला राग येतो. मला फार रेस्टलेस फील होतं. मला छोट्या छोट्या गोष्टी जर वेळेवर नाही झाल्या, सकाळी उठून जर मी मुलाला म्हणते की ब्रश कर, लवकर आंघोळ कर, नाश्ता कर आणि त्यांनी नाही केलं की मला असं एन्झायटी फील होते, मला रेस्टलेस फील होतं आणि दिवसभर मग मला हे गोष्ट करायची आहे, ती गोष्ट करायची आहे, हे काम पूर्ण करायचं आहे आणि पूर्ण दिवस मला ती एन्झायटी फील होते आणि मला कळत नाही की मला इतकं बेचैन का होतं, मला त्रास का होतो, जो की पहिले व्हायचा पण तो कमी प्रमाणात असायचा, कधी कधी असायचा. पण गेल्या काही वर्षामध्ये 2-3 वर्षांपासून माझा हा त्रास वाढत चालला आहे आणि मला चिडचिड करायची नसते, पण मला तो कंट्रोल नसतो. मला असं वाटतं की नाही, हे जे लोक बोलत आहेत ते मुद्दामून मला त्रास द्यायला बोलत आहेत आणि मग मला ते इरिटेट होतं आणि मी तशी वागते. मला तसं वागायचं नाहीये, पण मला तो कंट्रोल राहत नाही. मी सगळं त्यांची इन्फॉर्मेशन समजून घेतली, त्यांची हिस्ट्री घेतली आणि त्यांना आणि त्यांच्या मिस्टरांना सांगितलं की त्यांना जनरलाइज एन्झायटी डिसऑर्डर आहे. तो एन्झायटी म्हणजे टिपिकली त्यांना नुसतं धडधड होणं, घाबरल्यासारखं होणं असं न होता फक्त बेचैनी होते, चिडचिड होते, राग येतोय. त्यांना त्या पद्धतीने पटापट गोष्टी उरकायच्या आहेत, त्या उरकत नाही आहेत. त्यांच्या याच्यामध्ये रुटीनमध्ये त्या तशा पाहिजे तशा बसत नाही आहेत आणि त्याचा त्रास त्यांना होतोय. त्यांना ते कळत नाहीये की ही आपल्याला जनरलाइज एन्झायटी डिसऑर्डरचा प्रॉब्लेम सुरू आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की मग ते माइल्ड डिप्रेशन यायला लागतं. मग त्याच्यामुळे त्यांनी मला पुढे हे पण सांगितलं की त्यांना काही करायची इच्छा होत नाही, असं वाटतं एका जागी बसून राहावं, मध्येच रडू येतं. तर हे त्यांना माइल्ड डिप्रेशन डेव्हलप व्हायला लागलंय. आता याची कारणं काय? कारणं तर मल्टिपल असू शकतात, पण त्यांच्या याच्यातनं माझ्या लक्षात आलं की मिडल एजेड फिमेल आहे, अराउंड 40 अराउंड ती फिमेल होती. तर त्यामुळे मे बी हॉर्मोनल चेंजेस इज वन ऑफ द रिझन, किंवा त्यांचा स्वभाव थोडा अँशियस पहिल्यापासूनच आहे आणि आता तो वाढत चाललाय. काय होतं की हॉर्मोनल चेंजेस होतात, रुटीनमध्ये बराचसा त्रास ताण एखाद्या माणसाला असतो आणि काय असतं की आपल्या मेंदूमध्ये न्यूरोकेमिकल्स असतात. हे न्यूरोकेमिकल्स आपले मूड्स, इमोशन्स कंट्रोल करत असतात. आता हे न्यूरोकेमिकल्स ताणामुळे जर इम्बॅलन्समध्ये गेले, ताण असेल ते इम्बॅलन्समध्ये गेले तर त्यांचा कंट्रोल डिस्टर्ब होतो. म्हणून जसं त्या बाईंनी मला सांगितलं की मला छोट्या छोट्या गोष्टीत राग येतो, मला रागवायचं नाही आहे, मला नंतर गिल्टी वाटतं की मी रागवली, पण तो कंट्रोल राहत नाही. त्या वेळेला ते रागवायला राग येतोच. तर म्हणून त्या इम्बॅलन्समुळे त्यांना तो त्रास होतोय. त्यांना मी सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. त्यांना सांगितलं की राग हे नुसतं कारण नाही आहे, त्याच्या मागे एन्झायटी आहे. तुमची एन्झायटी कंट्रोलमध्ये आली की हळूहळू तुमचा राग, तुमचे मूड्स, तुमचं जे चिडचिड होते आहे ते हळूहळू कंट्रोलमध्ये येईल. त्यांना औषधं दिली, ट्रीटमेंट दिली. त्यांना सांगितलं की काउन्सिलिंग सेशन्स आपण सुरू करू. त्यांचे काउन्सिलिंग सेशन्स आम्ही सुरू केले आणि हळूहळू त्यांना ती इम्प्रूव्हमेंट मिळायला लागली. तर हे होतं जनरलाइज एन्झायटी डिसऑर्डरबद्दल. तुम्हाला या रिलेटेड व्हिडिओज बघायचे असतील तर तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा माझं.
त्याच्यावर तुम्हाला भरपूर इन्फॉर्मेशन मेंटल हेल्थ रिलेटेड मिळेल. धन्यवाद.